टॉस. चला दोन्ही कॅप्टन्स यायचा अँड प्रिन्स 11 तसेच बर्जा फायटर्स FCT आणि एका बाजूला नाण्याच्या KPL एक्सेस ग्रुप. हु विल गोइंग टू कॉल? चालेल लपून काही बर्जा फायटर्स डिस्टन्स टॉस वन बाय शुभम अँड प्रिन्स 11. टॉस जिंकला आकाश. मनासारखं झालंय पण आता हा निर्णय महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू कारण की थोडा आम्हाला बदल करायचा आहे. फायनलचा संघ आहे, खूप अटीतटीचा असेल, प्रेशर आहे आणि 2 वेळा आम्ही त्यांच्यासोबत हरलोय. पण आता नक्की आम्ही चेंज करून जिंकण्याचा प्रयत्न करू. हा योगायोग म्हणशील का? आता ह्या टुर्नामेंट मध्ये तर आम्ही 2 वेळा म्हणजे एकदा लीग सामन्यामध्ये आलो आणि एकदा प्लेऑफ मध्ये पण आलो आम्ही. पण शेवटी आम्ही फायनलमध्ये आलो तर आम्ही प्रयत्न करू त्यांना हरवण्याचा आणि त्यांचा कॉन्फिडन्स खूप हाय असेल कारण की 2 वेळा आम्हाला हरवलेलं आहे त्यांनी. टीम सेट आहे, लगातार 2 सामने टीम खेळते आणि पुन्हा एकदा तिसरा सामना खेळायचा आहे. सर्वजण आता बोलत आहेत की आपल्याला 2 वेळा हरवलेलं आहे पण आता आपण तिसरी संधी आपल्याला मिळालेली आहे आणि आपण खूप प्रयत्न करू फायनल मारण्याचा. चॅलेंज गिवन बाय टीम प्रीमियम अँड प्रिन्स 11. चॅलेंज एक्सेप्टेड बाय बर्जा फायटर्स. निश्चित चर्चा होणार आहे. शुभम 11 प्रिन्स 11 संघाचा विचार केला तर पराभवाची परतफेड करण्याकरता तुम्ही तयार आहात. तर बर्जा तुम्ही तुमचा दर्जा दाखवणार. विजय रथावरती आरूढ झालेला तर तिसऱ्यांदा आता लगेच म्हणजे आणखीन एक सामना जिंकून चॅम्पियन बनणार का? हो तर प्रयत्न आम्ही करणारच आहोत. समोरच्या संघाने सांगितलं की तिसरी मॅच आम्ही जिंकणार. तुम्ही ज्या पद्धतीनं यापूर्वी त्यांना पराभूत केलेला आहे, आता काय मानसिकता आहे तुमची? या स्पर्धेच्या निमित्तानं जे चमकदार कामगिरी झाली, एकूण जो प्रवास झाला स्पर्धेबद्दल, त्याबद्दल काय सांगाल? आमचा आयकॉन चंदन सुर्वे तर चांगलीच बॅट, एवढे सामने आम्ही जिंकत आलोय त्याच्यात बॅटमुळे जिंकत आलोय. या स्पर्धेचं जे आयोजन झालेलं आहे, एकूण पहिलंच पर्व आहे, हे तुम्हाला वाटतं की पहिलं पर्व आहे की यापूर्वी एक 4-5 पर्व झाले अशा प्रकारचं आयोजन झालंय? पहिलं पर्व नियोजन आणि आयोजन खूप सुंदरच आहे. गजर होऊन जाईल आणि आकाशचा निर्णय नाणेफेक जिंकल्यावर क्षेत्ररक्षण आणि बर्जा फायटरला करायचे बॅटिंग. चला दोन्ही संघांना त्यांच्या मनासारखे मिळालंय का ते आपण पुढच्या सामन्यात पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण सर्व पाहण्याने निवेदन करतो की आपण खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचायचं आहे. आपण अगोदर टीम विनिंग टॉस म्हणजे शिवम अँड प्रिन्स 11 या संघाकडून आपण सुरुवात करणार आहोत. चला एका रांगेत आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. ऑल द बेस्ट गाइज, शो युअर बेस्ट परफॉर्मन्स. तर या ठिकाणी प्लेइंग 11 आकाश ढातकर, निखिल सारंग, राज डोरलेकर, शुभम आडवीकर, प्रज्योत भातवरकर, अजिंक्य कटनाक, दीपेश आडेकर, धीरज पोवार, ऋतिक डोरलेकर, पियुष किल्लेकर, कैलास नाटेकर, हर्ष जामकर. आविष्कार पावरी बेळेश्वरचा खेळाडू आहे. साहिल पालशेतकर जबरदस्त कामगिरी करतोय. मडचा खेळाडू आहे अमर गुडेकर, हर्षद आसगोलकर, रोहित सुरबे, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये वल्लभ पालशेतकर, ऋतिक आडेकर, सुदर्शन लाकडे हे दिग्गज खेळाडू आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. अत्यंत महत्वाचा सामना. शिवम अँड प्रिन्स संघानं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतिद्वंदी संघाला इथे बॅटिंग करायचे. बर्जाला त्यासाठी ते सज्ज असतील. पण मी सन्मानपूर्वक विनंती करेन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती असतं बा. थँक्यू मच. आणि एक्सेस ग्रुपला विनंती पूर्वक या सर्व मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठावरती एक्सेस ग्रुपने ते निश्चितच या ठिकाणी फळाला आलेली आहे. अत्यंत सुंदर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत बर्जा फायटर. हा सामना निकराची झुंज देतील आणि या सामन्यामध्ये जिंकायचंय. ते कशासाठी तर एक अप्रतिम ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आणि सर्वात महत्वाचं सातत्याने आपण उल्लेख करतोय चंद्रावरती पहिलं कोण जाणार, पहिलं आणि ही ट्रॉफी
हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. बघा आपण तर जे घडणार आहे त्याचं वर्णन करणार आहोत, पण मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल ही शाश्वती आहे. कारण बर्जा फायटर्स थोडासा वरचढ का आहे की त्यांनी प्रिन्स आणि शिवम 11ला 2 वेळा आतापर्यंत पराभवाची धूळ झालेली आहे आणि मागच्या सामन्यामध्ये जिंकून 4 झालेला आहे शिवम आणि प्रिन्स 11. त्यामुळे तगडी लढत 2 संघांदरम्यान पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या मध्ये पोहोचतायत या सूरज सर आणि सोबतीन आहेत पिळणकर सर, कैलास पिळणकर सर आणि सूरज डावकर सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बापकर सर आणि कैलास पिळणकर सर आणि सचिन मोरे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. आणि टाळून जाऊ द्या या रॉयल एंट्रीसाठी फायनलिस्ट नंबर 1 प्रिन्स अँड शिवम 11 एंट्री घेतात मैदानाच्या आतमध्ये. ही एंट्री घेण्यासाठी 4 दिवसांची मेहनत संघांनी केलेली आहे. 12 संघांपैकी 2 संघ आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. त्यापैकी पहिला संघ मैदानाच्या मध्ये एंटर होतोय प्रिन्स आणि शिवम 11. त्यानंतर आता 2 फलंदाज बर्जा फायटर्स जे आपल्या संघाच्या धावफलकाचा पाया रचतील ते 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये एंट्री घेते. जोरदार टाळ्या जाऊ द्या टीम बर्जा फायटर्स साठी. बर्जा फायटर मैदानावरती या ठिकाणी दाखल होत आहेत. सुमित पवार, चंदन सुर्वे आयकॉन खेळाडू, धोपाब्याचा खेळाडू मैदानावरती, त्याचबरोबर सुमित पवार वरवडीचा खेळाडू आयकॉन खेळाडू आणि आता बॅट्समन आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहू शकता इथे आविष्कार आणि अर्षद 5 षटकांचा सामना आहे.
सध्या tenniscricket.in वरती पाहू शकता हे आघाडीचे फलंदाज बिनीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. शानदार खेळ. दुसऱ्या बाजूला दुसरं दृश्य काय असेल आपण पाहू शकता जिथे बर्जा फायटर ची टीम अत्यंत महत्वाचा खेळ त्यांच्यासाठी असणार आहे. तर टीम एका बाजूला आता एक स्ट्रॅटर्जी बनवत असताना फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेता कोण होणार ते देखील पाहणं गरजेचं असेल. tenniscricket.in वरती आपण लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं पाहतो आहे. शानदार खेळ. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देवेंद्रजी अस्कोलकर, निकेशजी जाधव, योगीराजजी बावकर, विपुलजी पौबान, शैलेशजी कुलकांड, मयूरजी जांभारकर, समीर पिंपरकर, मुकेशजी अस्कोलकर, परेशजी बावकर, भूषण पालशेतकर, निकेतन नाटेकर, पवन कारबटकर, जयदीप पालशेतकर, कुंदन रोहिलकर, राजेश तुळसनकर, आशिक अडुलकर, अविनाश पटेकर, मंगेश सारंग. एक मोठी टीम आहे. त्यांनी अप्रतिम शानदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेत केलंय. अविनाश डोर्लेकर, दिलीप जाटकर, सुरेश भाटकर, स्वामी पावसकर, योगेश यादवकर, राहुल पालशेतकर, ऋतिक आडेकर, देवर्ष पालशेतकर, सुजित जाटकर, देवेश पाटील, प्रल्हाद सुर्वे, शिवदास शिरगावकर, अभिषेक कुलकांड आणि मंदार पालशेतकर. काउंट डाऊन होतोय. एकच मिनिट पंच, काही सन्मान आहेत. सामना सुरू होते बरोबरच आपण सन्मान देखील करणार आहोत. ठीक आहे, सामन्याला सुरुवात करून घ्या. ओ टू यू प्रशांत सर. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहली गेंद कवर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. पीछा कर रहे खिलाड़ी. गेंद बहुत तेजी के साथ डबल बाउंड्री की तरफ और आउट फिर थोड़ा सा धीमा है. कवर पॉइंट के बीच छुपा बिल्कुल गैप था. उस गैप में गेंद को खेला गया था. बल्लेबाज अविनाश बीच मैदान पर है. आविष्कार और अर्शद और खाता खोलता बल्लेबाज आविष्कार का. स्कोर 2 रन बर्जा फायटर. 2 धावा पहिल्या बॉलवर आविष्कार यांच्या वतीने 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. निखिल सारंग बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट असा कॉन्टेस्ट आपण मैदानाच्या आतमध्ये केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट्स फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहतोय. स्ट्रायकर आविष्कार, बॅटची रुबी कट, विकेट किपर आकाशसाठी थोडंसं काम होतं. बॉल त्यांनी स्टॉप केला. येतोय डॉट बॉल. या प्रत्येक बॉलवर तुम्हाला तुमच्या जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आणि त्यासाठी घेतली जाते मेहनत. आपको तो मेहनत करनी पड़ेगी और अगर आपको बहुत बड़ी कामयाबी पानी है, सपना आपका साकार करना है तो मेहनत आपको बड़ी करनी पड़ेगी. अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. शानदार फ्लैट. पक्का पक्का पक्का. ये लगा शानदार छक्का. बर्जा स्टार्स कडून बर्जा फायटरच्या फलंदाजांसाठी बक्षीस आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस बर्जा स्टार्स कडून बर्जा फायटरच्या 300 केलंय. 300 रुपयाचं बक्षीस आहे बर्जा स्टार्स कडून. चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 300 म्हणजे आता 300 लागू झालेत. तर चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे फलंदाजांसाठी बर्जा स्टार्स कडून आणि षटकारासाठी केबी स्टार्स कडून. केबी स्टार्स कडून बक्षीस आहे षटकारासाठी 300 आणि चौकारासाठी 100. दरम्यान धावफलक सुरू झालेला आहे. धावफलक पोहोचतोय बर्जा फायटर्सचा 8 धावा. जाऊ दिले. बॉल आवाक्याच्या बाहेर आहे. यावेळेस प्रसंगाबद्दल राखावा लागेल. घाई करून चालणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने. सुरुवात चांगली होते बर्जा फायटर्सची. 9 धावा. अगदी बरोबर वर्णन केलं. तर घाई करून चालणार नाही. अतिघाई आणि संकटात नाही. मैदानावरचा खेळ अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला फायनल जिंकायची आहे आणि एका संघाला आज पराभवाची परतफेड करायची आहे तरच तुम्ही या ठिकाणी चॅम्पियन बनू शकता. तर दुसऱ्या बाजूला अप्रतिम कामगिरी केले. अतिशय दर्जेदार कामगिरी करत सातत्याने विजय प्राप्त करणारा संघ आहे. त्यामुळे एक चांगला द्वंद्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. रनसंख्या 9 रन. ओव्हर की बात करें तो ये पहले ओवर का खेल. गेंदबाजी कर रहे निखिल सारंग. स्ट्राइकर पर आविष्कार. और दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी आउट ऑफ द स्टंप. गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से लेकिन शरीर का संतुलन अच्छा नहीं था. गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पाए. बीट किया इस बार गेंदबाज ने. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं. स्कोर रुका हुआ 9 पर 9 रन बगैर किसी नुकसान के. आविष्कारने जबाबदारी उचललेली आहे. पण निखिल सुद्धा सांगतोय की मी सुद्धा तयार आहे. पण आता नितीनची गाडी थोडी रुळावरून भरकटलेली आहे कारण तो स्टंप टू स्टंप अटॅक करत नाही. फलंदाजाला जितकं बॉल पासून दूर ठेवता येईल तो प्रयत्न करतो पण यावेळेस त्यांचा प्रयत्न फसतो. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या इकडे पुढे जाऊन पोहोचते. आता
10 रन बगैर किसी नुकसान के। आविष्कार 8 पर खेल रहे, 4 गेंदों का सामना किया। ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिस्टर ठोके गेंद के नीचे निखिल और आविष्कार का शिकार। बर्जा फाइटर की उम्मीदों का लगता हुआ पहला झटका, फर्स्ट विकेट गॉन। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं जिस तरह से खड़े खड़े गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन बॉर्डर की तरफ, फिलहाल इस वक्त अच्छा टाइमिंग नहीं कर पाए और 5 गेंदों का जो खेल है जिसमें पहला विकेट प्राप्त किया। आविष्कार बैक टू द पेविलियन, निखिल का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर, आखिर गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। बर्जा फाइटर मनीष 10 रन 1 विकेट के नुकसान पर। निखिल फिलहाल जो गेंदबाजी कर रहे हैं ना, एक सिक्सर आने के बाद उन्होंने बहुत बेहतरीन तरीके से बैक किया। स्कोर 10 प्लस 1 विकेट। ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है उसका पता तो आज ही चलने वाला। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए नंबर 3 पर सुमित पवार। चांगला बॉल, ब्लॉक होल, स्लो पॉइजन, स्लो यॉर्कर आणि या ठिकाणी पायची स्वरूपात जर आमची काढाल छेड तर केली जाईल परतफेड करतो बॉलर, फलंदाज बाद धक्का। हे गाणं नव्हतं, हा ओरिजिनल साऊंड होता शैलेश भाऊंचा, जो तुम्हाला ऐकायला मिळाला। जोरदार टाळ्या जाऊ द्या शैलेश भाऊंसाठी। म्हणजे काही कळलंच नाही आम्हाला ओरिजिनल होतं की स्टुडिओ मधलं होतं, परंतु त्या आवाजामध्ये गोडबा आहे, गाळ्यात गोडबा आहे। त्यामुळे शैलेश खऱ्या अर्थानं तुझं मनापासून अभिनंदन। आणि मैदानावरती सुमित पवार सारखा मोठा गडी बाद झालाय, मोठा धक्का इथे आता निखिलने दिला। शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते, धावसंख्या आहे बर्जा फायटर 10, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। बर्जा फायटर्स संघाकडून सुरुवात चांगली झाली होती। एका बाजूला आता फलंदाज ज्यांच्या वतीनं मोठा स्ट्रोक आला होता त्यांना मात्र त्यांची जागा टिकवता आली नाहीये। जितकं खेळपट्टीवर थांबाल तितक्या जास्त धावा तुम्ही तुमच्या संघासाठी बनवू शकाल, पण तसं काही घडलं नाहीये। गोलंदाजाने चांगली गोलंदाजी देत असताना चांगली सुरुवात टॉस जिंकल्यानंतर या अंतिम सामन्यामध्ये शिवम प्रिंस 11 ची। मनीष आपने सही कहा कि यहाँ से एक बहुत बड़ा सिक्सर आ गया था, उसके बाद में कमबैक करना था तो आपने विकेट लिया क्योंकि अब प्रमुख गेंदबाज है। निखिल ने वही काम किया, 2 झटके दिए, बहुत ही शानदार गेंदबाजी पहले ओवर में। 10 रन जरूर आए लेकिन 2 विकेट बहुत इंपॉर्टेंट विकेट आपको मिले। अब आकाश गेंदबाजी करने के लिए आए हैं। आकाशने खूप चांगला अनुभव झोकलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच तो देखील तत्परतेने पोट तिडकीने ते टॉसच्या सांगत होता की आम्हाला सामना का जिंकायचा आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाने तुम्हाला 2 वेळा पराभूत केलेला आहे। त्याचमुळे हा सामना प्रतिष्ठा राखण्यासाठी जिंकायचाच आहे, तेच आकाशचं मत। अगदी बरोबर, कारण पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलेला असतो आणि एकदा नाही तो 2दा झालाय आणि इथे चॅम्पियन ट्रॉफीचं स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आलेला। त्यामुळे आकाश तयार आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला चेंडू पूल केलाय, शॉर्ट आर्म पूल, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव तुम्हाला निश्चित मिळणार आहे। एकेरीने धाव संख्या आता वाढलेली, धावसंख्या नेल्सन आकडा पार करते 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बर्जा फायटर। वेग तितका नाही आकाशच्या गोलंदाजीमध्ये, पण जे परिवर्तन आहे ते ओळखताना फलंदाज थोडा वेळ घेताना पाहायला मिळाला। ऑफ कटर्स आहेत, लेग कटर्स आहेत, रॉंग वन आहेत, या सर्व शैलीचे चेंडू तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो, पण तितकाच चांगला संयम हर्षदने या अगोदर राखला। त्यांनी जास्त बॅट्सविंग दिली नाही, पण आता स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल बीट होत आहेत। डॉट बॉल, लेग ब्रेक गेंद बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी करे, आगे वाले को पीछे न खेले और पीछे वाले को आगे न खेले। इस बार आगे वाले को पीछे खेले बल्लेबाज। वही एक बार फिर देखे बढ़िया गेंद। मनीष, अगर गेंद को आपको अच्छी तरह से खेलना है ना तो गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है, और शॉट खेलने से पहले लेंथ और लाइन को भापने की जरूरत है। गेंद को बल्लेबाज रीड नहीं कर पा रहे। 12 धावफलक थांबला। फुल टॉस, बॅटची बाहेरची कडा, बॉल पोचेल पॉइंटला, 1 धाव मिळते, एकापेक्षा जास्त काहीच नाही। हे षटक आतापर्यंत चांगलं सांभाळलं आकाशने। कॅप्टन आहे तर कॅप्टन हे पद का मिळालंय त्याचं विरोध मिळवताना आकाश। धावसंख्या बर्जा फायटर्सची 13 धावा 2 गडी बाद। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करे इस वक्त आकाश।
ऑफ स्टंप के बाहर गेंद। जब जब हमने इनकी तारीफ की ना तब तक इन्होंने व्हाइट बॉल डाला है, ये मैंने दूसरी बार महसूस किया था। एक बार फिर देखे, इससे पहले जो मैच था वहां पर इन्होंने इस तरह की गलती की थी, व्हाइट बॉल का इशारा। स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। खेळाडूंना प्रशंसा आवडत नाही। 14 गडी बाद। फुटवर्क आहे पण ते जुळलं पाहिजे, बॉलचा राईज ओळखला नाहीये, ऑन दी टोज बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते। बॅट्सविंग पण बॉलला फॉलो न करता खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। टप्पा खाने के बाद उच्चार मिंद्रा ऊंचे कद के गेंदबाज है आकाश और हाई एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं। देखिए बल्ला घूम रहा है, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा। कमाल का ओवर, असरदार गेंदबाजी आकाश द्वारा, शानदार गेंदबाजी। एक्शन रिप्ले, टप्पा खाते गई गेंद ऑफ स्टंप के बाहर निकल गई, लेग पर एक गेंद थी, बहुत ही बेहतरीन गेंदबाज। इस ओवर में केवल 4 रन, 2 ओवर 14 रन 2 विकेट के नुकसान पर बर्जा फाइटर। चला घाई करा, पाऊस जवळ येऊ लागलेला आहे। बघा ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आकाशची, जी परिवर्तनाने तुम्हाला पाहायला मिळाले। लेग कटर्स, ऑफ कटर्स, सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि एकंदरीत जी बॉल ग्रिपिंग आहे आकाशची, ही त्याची स्ट्रेंथ आहे। त्याचमुळे फलंदाजाला तो लवकरात लवकर रीड करून गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय। जी आप बिल्कुल आपने सही कहा, बहुत ही बेहतरीन फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट। साहिल पालशेतकर बैक टू द पैवेलियन। बर्जा फाइटर के उम्मीदों को लगता है तीसरा बहुत बड़ा झटका। विकेट मिळतोय, फुल टॉस कॅन बी डेंजरस असं समजलं जाते आणि या वातावरणामध्ये जिकडे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, फुल टॉस गोलंदाजाला फायदा मिळवून देतोय आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळते। चंदन सुर्वे या फलंदाजाला अधोरेखित व्हावं लागेल, कारण आता त्याच्यावर तो विश्वास मागच्या कित्येक सामन्यांपासून बर्जा फायटर्स संघाच्या कॅप्टनने ठेवलेला आहे। त्याचमुळे चंदन सुर्वे चमकला तर धावफलक पुढे जाईल। जी आप बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया और तारीफ करनी चाहिए खास करके शुभम के जो इस वक्त लॉन्ग ऑन पर खड़े, मेरे हिसाब से वो काउ कॉर्नर पर खड़े। बहुत ही बेहतरीन फील्डिंग पूरी टूर्नामेंट में रही है। बेस्ट फील्डर का अवार्ड की अगर बाहर की चर्चा होगी ना तो ये टॉप पर रहेंगे। टॉप क्लास फील्डिंग रही इनकी, शानदार फील्डिंग का नजारा पेश किया है। कैचिंग बहुत अच्छी है, फ्लाइंग करते हुए कैचेस लिए हैं, एक हाथ से कैचेस लिए हैं, तो ये बिल्कुल चर्चा में। ज्यादा समय ना ले, 14 रन 3 विकेट के नुकसान पर बर्जा फाइटर। फेअर गेम प्ले इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। चंदन, परिस्थिती गंभीर, त्यावेळेला चंदन सुर्वे खंबीर आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव देतोय, कडक षटकार। क्या बल्लेबाजी कर रहे, बहुत ही शानदार स्ट्रोक चंदन सुर्वे का। एक्शन रिप्ले में अगर देखें तो बिल्कुल थोड़ा सा बैकफुट जाके गेंद को ऑनसाइड पर खेल दिया था। बैकफुट पर एक खूबसूरत स्ट्रोक पुल किया था बाउंड्री लाइन के बाहर, जहां शुभम थे उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गई है। चंदन सुर्वे 6 पर खेल रहे, स्कोर 20 रन 3 विकेट के नुकसान पर बर्जा फाइटर। मच नीडेड 6, क्योंकि पिछले ओवर में आकाश ने जबरदस्त गेंदबाजी की थी, सदी भी गेंदबाजी की थी और उसका फायदा उठाने का प्रयास गेंदबाज को करना था राज को, लेकिन पहली गेंद पर छक्का जड़ के या अपने इरादे को स्पष्ट किया बल्लेबाज चंदन सुर्वे ने। फुल टॉस हवा में खेल दिया, मिस स्ट्रोक है। शुभम भाग रहे लेकिन कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। नो बॉल का इशारा, कैलाश पिलन करने किया। तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। फाइनल का मुकाबला अगर तालियां सीटियां नहीं बजेगी तो मजा नहीं आएगा। या खराब गेंद थी और एक बार फिर फुल टॉस नियंत्रण नहीं था गेंदबाज राज का। राज पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आणि समोर चंदन सुर्वे त्याची जबाबदारी चोख निभावतोय। धावसंख्या 23 झाले, आता धावसंख्येला हिरवा कंदील लागलेला आहे, जी आवश्यकता होती बर्जा फायटर संघाला। राज जसा आपण क्वालिफायर नंबर 1 मध्ये राजचा तो खेळ पाहिला, जो थोडासा धीर गंभीर होता, चांगला बॉल। यावेळेस फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता येत नाही, बॉल मागे जातोय। लेग स्लिपला लेग बाईटची 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 1 च्या मदतीनं 24-3 गडी बाद। फिलहाल देखिए कमबैक करना आना चाहिए, क्योंकि क्रिकेट में आपके खिलाफ बड़े स्ट्रोक तो बिल्कुल आएंगे, बल्लेबाज आपके ऊपर हमला करेंगे, तब जाकर आपको कमबैक करना आना चाहिए। जैसे पहले ओवर में आपने देखा था, 6 से आने के बाद गेंदबाज ने बहुत ही बेहतरीन तरीके से कमबैक किया था। राज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं, इसको 24 रन 3 विकेट के नुकसान पर बर्जा फाइटर। ऑनसाइड पर खेल दिया, शुभम यहां मौजूद है, ये जॉन्टी रोड से, लेकिन एक बार फिर नजर लगी है। ये रविंद्र जडेजा, ये एक बार फिर जॉन्टी रोड से पहली बार गलती कर रहे भाई, हाथ सर के ऊपर चला गया, कैच तो छूटा है, तीर कमान से निकल चुका है। अब एक्शन रिप्ले देखे, ये आसान कैच था,
काफी ऑफ स्टंप के बाहर से गेंद को ऑन साइड पर खींच के जरूर मारा था, ये आसान कैच छोड़ दिया शुभम ने, पहली बार गलती की है. त्याला कठीण झेल टिपायलाच आवडतं. सोपे झेल त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही, तसंच कुठेतरी जाणवलं. मागचा झेल सोपा होता, इझिली कन्वर्ट करू शकले असते, पण करू शकले नाही. धावसंख्या 25. राजकडे परिवर्तन आहे आणि यावेळेस स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, चेंडू उशिरा गेला आणि त्याचमुळे बघा गती परिवर्तन काम करून गेले. चांगला लेग कटर. बहुत ही बढ़िया लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे इस वक्त गेंदबाज राज. नहीं, ये शॉट अच्छा नहीं है बैटर का. चंदन सुरभि बल्ला गुब्बारे ऑफ स्टंप के बाहर गेंद. दोबारा एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे, लाइन से बिल्कुल अलग होते, लाइन के अंदर नहीं आ रहे, गेंद के करीब नहीं आ रहे, आंखों के नीचे नहीं खेल रहे. स्कोर 25-3 विकेट के नुकसान पर. टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे. कप्तान आपके पास है जो प्रोफेशनल क्रिकेट खेल रहे हैं, आपके पास आकाश है तो टीम मीटिंग करने की जरूरत नहीं है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर नाउ स्कोर 25-3 बर्जा फाइटर्स. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 25. फलंदाज बाद झाले 3. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. पाऊस येण्याच्या अगोदर आपल्याला अंतिम सामना पूर्ण करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होता आकाशची या षटकाची सुरुवात डॉट बॉलने. बघा एक बॉल महत्वाचा. फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल, तर फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे. आपण पोहोचणार आहोत वॉर रूम मध्ये, चेक करणार आहोत इज इट व्हाईट और इज इट फेअर बॉल. त्या ठिकाणी मोरे सर आहेत 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत आणि ते पाहणी करतील मागे नेमकं काय घडलंय. स्लो मोशन district.in. और फिलहाल टप्पा खाते थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद चलेगी थी, बल्लेबाज शफल भी हुए थे, वो सारी चीजें देखी जाएगी. लेग ब्रेक करने की कोशिश. और आकाश हमेशा आपने देखा कि आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी लेग ब्रेक ऑफ ब्रेक बहुत अच्छा करते हैं, लेकिन क्या इस वक्त दिशा पर कंट्रोल है वो देखा जाएगा. इट्स अ फेयर डिलीवरी क्योंकि शफल हुए थे, बिल्कुल 5वें 6ठे स्टंप की तरफ आप आए थे, वो भी देखा गया. स्कोर 25-3 विकेट के नुकसान पर. 4था ओवर प्रगति पर है. ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए. प्रिंस शुभम 11 और बर्जा फाइटर 25-3. 4था ओवर प्रगति पर है. खेलने की कोई कोशिश नहीं, दोबारा लेग ब्रेक करने का प्रयास और बाप करने वाइड बॉल का इशारा किया. तो मनीष आज आकाश को ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी. स्कोर 26-3 विकेट के नुकसान पर. षटक लांबते आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा वेळ मिळतो हर्षदला. विकेट कीपर चुकले, बॉल मागे फ्लाय स्लीपला. लेट्स सी ही धाव कशी नोंदवली जाईल. ही 22ची एक धाव मिळते आणि एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बर्जा फाइटर्सची 27. 3 फलंदाज बाद 27. अभी फिलहाल आप देख सकते हैं प्रोजेक्ट स्कोर 42 दिखाई दे रहा है, तो इससे थोड़ा बेहतर बल्लेबाजी आपको करनी पड़ेगी. बर्जा फाइटर 27-3. 4th ओवर इन प्रोग्रेस. आकाश सबसे बेहतरीन खिलाड़ी फिलहाल गेंदबाजी करे, टीम के कप्तान. चंदन ने साइड पर पुल किया. टीम के कप्तान खड़े नातान इस वक्त चंदन सुरभि का सबसे बेहद कीमती विकेट प्राप्त किया, शिकार किया. सर्वात मोठा धक्का, ज्यांनी पहिल्या बॉलवर 6 आणि त्यानंतर ते आता बाद होण्यापूर्वी 6 चेंडूत 8. त्याचमुळे मधल्या फेज मध्ये तितकासा तो रिदम चंदनचा पाहायला मिळाला नाही, जशी त्यांनी ब्लॉकबस्टर एंट्री दिली होती, पण त्यांनी 6 चेंडूत 8 बनवण्यात. त्याचमुळे बर्जा फाइटर संघ आता बिकट अवस्थेत सापडतोय. 27 धावा, 4 फलंदाज बाद. आणि त्याची कारणं पण आहेत, कारण गोलंदाजांनी गोलंदाजी केले तिखट आणि त्यामुळे बर्जा फायटर संघाची स्थिती झाली बिकट. धापलक धावा 27, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफटॉपच्या भारतात चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक उत्तम भागात क्षेत्ररक्षण झालं. पंचांकडून बघूया काय निर्णय येतोय. टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेला आहे. थोडासा डाऊट या ठिकाणी वाढतोय आणि त्यामुळे टीव्ही अंपायर आपण या ठिकाणी बिझी होत असताना पाहू शकता. काय घडतंय काय बिघडतंय लवकरच आपल्याला कळेल. दूध का दूध पाणी का पाणी. टेनिस स्लो मोशन. आणि आता तो क्लोज कॉल आहे, अगदी टच अँड गो. आणि कारण विकेट किपर आणि बॅटर तुम्हाला एकाच स्प्रे मध्ये दिसत आहेत. आणि यस, ही इज सेफ, नॉट आउट. तर ही एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 28, 4 गडी बाद. हर्षद अजगोलकर थोडेसे आपल्या फॉर्मशी झगडत आहेत, पण पाहूया तो परत येईल का.
बॅटचा संपर्क बॉलशी तितका चांगला नाही. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर शिताफीनं बॉलवर पोहोचला. थ्रो केला नॉनस्ट्रकस एंडला. मिळते फक्त एक बॉल. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. धावसंख्या 29. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. बहुत ही महत्वपूर्ण गेंद है. गेंदबाज आकाश द्वारा स्पेल अच्छा रहा है. 11 गेंदों में केवल 7 रन दिए हैं और 1 सफलता प्राप्त की है. बहुत ही अच्छा वेरिएशन. ऑफ स्टंप के बाहर गेंद. विकेट कीपर ने अपील किया लेकिन आज अंपायर भी बिल्कुल चतुर है और इस वक्त व्हाइट बॉल का इशारा. ये गेंद आपको दोबारा डालने पड़ेंगे. 30 रन 4 विकेट के नुकसान पर पांचवी गेंद पर बिल्कुल व्हाइट बॉल का इशारा हुआ. लास्ट बॉल चौथ्या षटकाला अमर. ओ यावेळेस डेलिब्रेट स्ट्रोक ऑफर केलाच नाही त्यामुळे धाव मिळणार नाही. आता हा येईल डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. 4 गडी बाद. कालचा सामना मला आठवतोय फक्त 40 धावा होत्या आणि त्यानंतर काय घडलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ ब्रेक केलेला चेंडू अप्रतिम होता. टर्न झाला बाउन्स झाला. काय घडलं बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू आतमध्ये आणला होता. खरं तर बॅट्समन लेग ब्रेकची वाट बघत होता परंतु आकाशने चतुराईने हा चेंडू टाकला. ऑफ ब्रेक लेग ब्रेकचं चांगलं मिश्रण. 2 षटकं 8 धाबा 1 गडी बाद केलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बर्जा फायटर 30 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जास्त वेळ घेऊ नका. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती. शेवटचं षटक आहे. आखिरी ओव्हर और 6 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर 30 रन 4 विकेट के नुकसान पर बर्जा फाइटर. खराब शॉट इस बार. विकेट कीपर गेंद के नीचे. सुंदर विकेट कीपिंग. अजिंक्य ने विकेट प्राप्त किया. अर्शद को मैदान के बाहर जाना पड़ेगा. 5वें विकेट का पतन. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. विसरून चालणार नाही बर्जा फायटर संघाला. कारण तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखायचं आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाही आणि त्याचमुळे ते सामर्थ्याचं प्रदर्शन करायचं असेल तर शेवटचे 5 बॉल्स पहिल्या डावातले बाकी आहेत. बर्जा फायटर संघ पोहोचलेल्या 30 वर आणि आता स्ट्रायकर्स एंडला नवीन फलंदाज पोहोचतोय तर म्हणजेच कृतिक पोहोचतायत. बघा केबी ग्रुपच्या वतीने बक्षीस आहे. षटकारासाठी 300, चौकारासाठी 100 आणि पाहूया आता अमर गुडेकर आणि कृतिक कसा खेळ देतात. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल आणि शिवम प्रिन्स 11 संघाची चांगलीच गट्टी जमलेली आहे. अरे कौन कहता कि बादाम खाने से अकल आती है. बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है. क्या जबरदस्त गेंदबाजी की है शिवम प्रिंस के गेंदबाजों द्वारा. कमर का स्ट्रोक है लेकिन लॉक पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. ऋतिक बैक टू द पेवेलियन. अजिंक्य के लिए खुशी का बनाने का मौका और एक बहुत बड़ा झटका. मैग्निफिसेंट बॉलिंग. पूर्ण तयारी आहे मला असं वाटते प्रिन्स आणि शिवम 11 या संघाची. कारण मागच्या 2 सामन्यामध्ये बर्जा फायटर ज्या ठिकाणी अव्वल ठरला होता, वरचढ ठरला होता, चांगली कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली होती. आजच्या सकाळच्या पहिल्या सामन्याची सुरुवात सुद्धा बर्जा फायटरने चांगली दिली होती आणि त्याचमुळे आता त्या ठिकाणी जेव्हा आपण कमी पडत आहोत तर जिंकण्याची हमी कशी मिळेल त्याच्यासाठी योजना शिवम अँड प्रिन्स 11 ची आतापर्यंत चांगली राहिली. अमर गुडेकर के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी. 31 धावा 6 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अजिंक्य. फुल टॉस गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल डायव्हर्ट होतोय. कव्हरला सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ होते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 32. बर्जा फायटर्स 32 पर 6. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है. थोड़ा सा लिफ्ट करा दो भाई. बल्लेबाजों को यहां से अपने खेल को लिफ्ट करने का समय आ गया है. आखिरी 3 गेंदों का खेल आना बाकी. बैकफुट गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई. 1 रन लेने का मौका. बहुत ही शानदार गेंदबाजी इस टूर्नामेंट में गेंदबाजों द्वारा. शुभम प्रिंस 11 एक्सीलेंट बॉलिंग. स्कोर 32 पर 6. अब चक्कर 33 पर 6. अब बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही. अच्छा वेरिएशन और अच्छा कंट्रोल था शुभम प्रिंस 11 के गेंदबाजों का. रोहित सुर्वे फुल टॉस बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये 1 धाव मिळते. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 34. 34 पर 6 ओवर 5वां प्रगति पर है. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी.
आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष फ्लाइंग स्लिप पॉइंट खबर एक्स्ट्रा कवर। फुट टॉस के आंसर पर खेल 10 लेग पर बॉल नंबर खिलाड़ी घेर के नीचे, ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट। 34 स्कोर बोर्ड पर 5 ओवर की कहानी समाप्त हुई है। 34 रन 7 विकेट के नुकसान पर अब जाकर ये फुल टॉस गेंद थी, मौका था बिलकुल आपके पास। जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक आनंदाचा क्षण, दुसरा अन्नाचा कण। क्रिकेट मधला फुल टच चेंडू तुम्ही वाया घालवलाय, जिथे विकेट आले, अप्रतिम झेल टिपला गेलाय स्क्वेअर लेगला आणि फलंदाज बाद। बर्जा फायटर संघ एकूण धावसंख्या उभारतात 34 आणि शुभम प्रिन्स 11 संघासमोर 35 धावांचं आव्हान आहे। बघा तुम्ही शाळेमध्ये गेलेलात, बरेच जण शाळेमध्ये गेलेलात, जर तुम्ही 35 मार्क आणले ना, आई वडील खुश होणार नाहीत, कोणच खुश होणार नाहीयेत। आणि अशा वेळेला हे 35 धाबा तुम्हाला वाचवायच्या देखील आहेत। 35 धाबा या ठिकाणी केल्यात, 35 धाबा वाचवायच्या आहेत, मैदानावरती 35 धाबा एका संघाला करायच्या, त्या पार करायच्या आहेत आणि चॅम्पियन बनायचं आहे। मैदानावरती रिमझिम पाऊस पडतो आहे, चला जास्त वेळ न घेता मैदानावरती यायचंय। बर्जा फायटर आणि नवलाई क्रिकेट संघाच्या वतीनं लवकरच आणखीन एक भव्य दिव्य आयोजन, पावसाळी खारवी समाज मर्यादित ओव्हरआर्मची स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। 15,000 रुपये पारितोषिक, दुसऱ्या क्रमांक पारितोषिक 10,000 रुपये, मालकवीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे पुरस्कार दिले जातील। त्याचबरोबर 15 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। आई नवलाई क्रिकेट क्लबच्या वतीनं शानदार आयोजन आणि फक्त ही स्पर्धा खारवी समाजाकरता असणार आहे, याच मैदानावर असणार आहे, याच मैदानावरती असणार आहे। उतेकर क्रीडा संकुलामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम बघणार। डीजे मास्टर या टायटल सॉन्ग घेऊन, त्याचबरोबर मनीष पाटील आमच्याबरोबर जॉईन होत आहेत, कारण आपण तत्पूर्वी करणार आहोत मान्यवरांचे सन्मान। चला मी योगीराजी बावकरांना विनंती करतो, आपण पुढील सन्मानासाठी यायचंय। आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहे। योगीराजी बावकर या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे। तर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सीतारामजी पटेकर आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान योगीराजी बावकर यांच्या शुभ हस्ते होते। चला 2 बॅटर्स आतमध्ये पोहोचा, प्रिन्स आणि शिवम 11 2 बॅटर्स पोहोचा पाऊस येण्याच्या अगोदर। चला 2 बॅटर्स फास्ट। तर या ठिकाणी योगीराजी बावकर यांच्या शुभ हस्ते सीतारामजी पटेकर साहेब अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष आहेत, त्याचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये पाहणार। टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, कारण या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आपले सर्व समाज बांधव उत्तम रीतीने कार्य करतायत। सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैचारिक या सर्व क्षेत्रामध्ये ही उल्लेखनीय कामगिरी आमचे सर्व समाज बांधव करतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर सन्माननीय सत्यजितजी अजगोलकर, विपुलजी पवार आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान होणार आहे। विपुलजी पवार आपल्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे, जे सत्यजितजी अजगोलकर यांचा सन्मान करते, सदस्य आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे। तर सत्यजितजी अजगोलकर यांचा सन्मान आपण विपुलजी पवार यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत। चला मॅच ऑन ठेवा, 2 बॅटर्स पोचलेले आहेत। त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहणार आहोत राहुलजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते। राहुलजी पालशेतकर या आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान असेल संदीपजी पालशेतकर यांचा, जे खजिनदार आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे। संदीपजी पालशेतकर आपण या, संदीप ओके माफ करा, संदीपजी बरवटकर आपण यायचं आहे, आपला सन्मान मुख्यमंचावर केला जाईल। राहुलजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते खजिनदार आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे संदीपजी बरवटकर यांचा सन्मान आपण मुख्यमंचावर पाहतोय। सन्मान होतोय राहुलजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर सतीशजी धोपावकर आपण यायचंय, आपला सन्मान केला जाईल अविनाशजी पटेकर। अविनाशजी पटेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहणार आहोत। अविनाशजी पटेकर या आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण सतीशजी धोपावकर, जे सदस्य आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। त्यानंतर पुढील सन्मान आपण मंदारजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत। लक्ष्मणजी पावसकर आपण पुढे यायचे, लक्ष्मणजी पावसकर आपण देखील सदस्य आहात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे, आपला सन्मान देखील केपीएल एक्सेस ग्रुपच्या वतीनं स्वागत कक्षामध्ये होतो आणि स्वागत होणार आहे मंदारजी पालशेतकर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मुकेशजी अजगोलकर आपण यायचंय, आपला सन्मान अभिषेकजी कोलकांड यांचा। तर चेतनजी गुरव जे स्थानिक समालोचक आहे, उत्तम समालोचक, त्यांच्या वतीने आपण सातत्याने ऐकतोय। चेतनजी गुरव या, आपला देखील सन्मान स्वागत कशामध्ये केला जाईल। अभिषेक कोलकांड, चला अभिषेक कोलकांड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे आणि आपण पुढील सन्मान या सामन्यानंतर करूया।
पुन्हा एकदा बोलूया प्रशांत जाधव यांच्याकडे. ओ हो काय कमालीचा फटका खेळला. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, पुलचा षटकार. आकाश पहिला चेंडू आकाशात पाठवतोय, पहिला चेंडू ढगात पाठवतोय. पहिल्या चेंडूवरती आकाश सांगतोय की माझ्या मनगटात भरपूर ताकद आहे. 35 धाबा करायचे आहेत. आता 35 धाबा करायचे आहेत म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये 35 मार्क जर मिळाले तर तुम्ही त्या अग्नी परीक्षेत पास असता. इथे पास होण्याकरता 35 मार्क तुम्हाला करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला अग्नि परीक्षा असेल पावसाची, कारण पाऊस देखील थोडासा या ठिकाणी सुरू झालाय. आकाश और निखिल सारंग 35 रनों का टारगेट है. बल्लेबाज आकाश ऑन स्ट्राइक. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. बहुत ही क्रुशियल मुकाबला. स्मिथ गेंदबाजी कर रहे. सुपर स्ट्रोक. बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. क्या बात है. बल्लेबाज को लगी है रनों की भूख. इन्होंने शॉट खेला चाबुक और बल्लेबाजी हो रही है झापुक झुपुक झापुक झुपुक. 4 रन. आपण हायलाइट पाहतोय की काय असंच कुठेतरी दृश्य मैदानाच्या पाहायला मिळते, कारण फलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. आकाश आणि त्यांच्यासाठी 35 धावांचं लक्ष इतकंही कठीण नाही आणि त्याचमुळे यशस्वी सुरुवात त्यांच्या वतीनं संघाला मिळालेली आहे. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 10 धावा गोळा केल्या, त्यात 25 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 28. ऑफस्टंपच्या बाहेरचा लो बाउन्स आणि तो लो बाउन्स व्यवस्थित दृष्टिक्षेपात आला नाहीये. हा डॉट बॉल महत्वाचा होता गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. स्मिथ वांगणकर वन ऑफ द बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर ऑफ फ्रेंडशिप चैंपियंस ट्रॉफी. जी हाँ, बहुत ही नफीतुली गेंदबाजी उन्होंने की, लेकिन पहली गेंद पर जब आपके ऊपर हमला होता है ना तो दबाव बनता है. वही अच्छी गेंद थी. पंचर पर गेंद को पुल किया. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. आपण पाहतोय पूल हा आता कम्फर्टेबल स्ट्रोक आहे आणि आकाशने तो योग्य त्या पद्धतीने खेळला सुद्धा आहे. आणि सर्वात महत्वाचा तो साऊंड, जेव्हा बॅट आणि बॉलची इन्व्हॉल्वमेंट होते तो एक स्वीट साऊंड मला ऐकायला मिळतो आणि त्यावरती छाप आहे की षटकार किंवा चौकार. आणि हा चौकार येतोय शिवम प्रिन्स 11 या संघासाठी. धावसंख्या पोहोचते 14 वर. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे. पहिल्याच षटकावर पूर्णपणे वचक आतापर्यंत शिवम प्रिन्स 11 या संघाची पाहायला मिळते. पुढचा बॉल स्मिथ. बॅट स्विंग होती पण विकेट किपर चुकले. दुष्काळात 13वा महिना. बॉल जाईल मागे शॉर्ट स्टॉपला. एकदा होते पूर्ण. स्ट्राइक रोटेट. एका धावेची होते वाढ. धाव संख्या 15. मेहनत वो सुंदरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल सकती है. उम्मीद एक बार फिर रखनी चाहिए. एक बार फिर उम्मीद पर दुनिया कायम रहेगी, क्योंकि 35 रन मैं समझ सकता हूँ कि ज्यादा रन नहीं. 20 रन अभी भी बनाने हैं अपनी टीम को. शिवम प्रिंस 11 को बर्जा फाइटर को चाहिए विकेट. आकाश 14 पर खेल रहे. निखिल सारंग अपना खाता नहीं खोल पाए. फ्लैंक 3 पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, उसके साथ एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. खेलने की कोई कोशिश नहीं है और व्हाइट बॉल का इशारा मिस्टर एक्स्ट्रा के साथ. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के. 16 झालेत आणि आता 35 धावांचा पाठलाग करायचा होता. जवळपास निम्मा धावफलक पहिल्याच षटकात चेस करण्याचा प्रयत्न शिवम प्रिन्स यशस्वी होतोय की काय. लेट्स सी. लास्ट बॉल ऑनसाइडला पूल केलं. एलिव्हेशन मिळते पण खाली क्षेत्रातून बॉल जातोय बाहेर. एक टप्पा घेत पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. धावा मिळतील 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 20. या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं आहे. ज्या पद्धतीनं अनेक वादळ आली, संकट आली, पाऊस आला, बरंच काही घडलं, परंतु एक्सेस ग्रुप त्यांचं आपण काही सन्मान घेऊया. सहसचिव सन्माननीय समीरजी धोपावकर साहेब आपण पुढे यायचं आहे. तर पवन खारवटकर यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान पाहणार आहोत. पवनजी खारवटकर यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. समीरजी धोपावकर यांचा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी संघ त्यांच्या सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. समीरजी धोपावकर यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण पाहतोय. धावसंख्या 20 झाले आणि यावेळेस परफेक्ट फॉलो थ्रू. काय स्ट्रोक खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव.
क्या बल्लेबाजी कर रहे, गजब की बल्लेबाजी. मंचावरती सन्मान होतोय, सत्कार होतोय, परंतु मैदानावरती पहा हा षटकार आकाशच्या बॅट मधला ऍक्शन रिप्ले. व्हाट अ शॉट. बल्ले के बीचों बीच खेल दिया और हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. 6 रन. आकाश गेंद को तारामंडल में खेलते हुए स्कोर 26 रन. शॉट में गेंद भाग पर चले गए, साइड पर खेल दिया, गेंद बाउंड्री के बाद 4 रन. बिना लक्ष्य जिया नहीं जाता, चौके मारे बिना मजा नहीं आता. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. शॉर्ट पिच गेंद थी, लेग ब्रेक ऑन सेट पर खेल दिया, दे घुमा के गेंद बाउंड्री रन के बाहर स्क्वायर लेग पर. और लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज आकाश का. मनीष 30 रन वगैरे के नुकसान के. सुरुवात सर्वांच्या लक्षात राहते आणि शेवट सुद्धा सर्वांच्या लक्षात राहतो. आणि आपण आता या अंतिम लढतीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. पाहूया पुढच्या बॉलवर नेमकं लिहिलंय काय. पुढच्या बॉलवर या सामन्याचा निकाल लिहिलाय. सामना जिंकलाय शिवम प्रिन्स 11. लक्ष्य प्राप्त केलंय. पहिल्या पर्वाचा मानकरी शिवम प्रिन्स 11. जब इरादा बना लिया ऊंची उड़ान का तो फिजूल खत नापना आसमान का. खुशी का कोई ठिकाना नहीं है. और शिवम प्रिंस 11 इस प्रतियोगिता में चैंपियन बनी है. लाजवाब प्रदर्शन. फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025 दो हार के बाद पलटवार किया गया. और आकाश ने इस मैच में गेंदबाजी बल्लेबाजी में आज बहुत ही शानदार प्रदर्शन करते हुए गेंदबाजों को आसमान दिखाया. सेलिब्रेशन मोमेंट है, खुशी का कोई ठिकाना नहीं है. ये एक बार फिर आप देख सकते हैं मैदान के अंदर क्या माहौल है, क्योंकि इस प्रतियोगिता का जो पहला संस्करण जीतने का कारनामा किया है शिवम प्रिन्स 11. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. संघ मालकांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. परेश भावकर, मुकेश भावकर मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. डीजे मास्टर.
तिने KPL ॲक्सेस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 गेले. खरं तर मित्रांनो अंतिम दिवसासाठी थोडासा विलंब झाला, परंतु